माझं नाव सुधीर दुरुककर. मी वासनकर गुंतवणूकदार असून माझ्या सोबतीला जे काही उभे आहेत ते सगळे गुंतवणूकदारच आहेत सगळेजण इथे. आणि ही पत्रपरिषद त्या संदर्भात घेण्यात आलेली आहे. जे मला 5 मुद्दे तुम्हाला संक्षिप्त याच्यात सांगणे गरजेचं आहे, कारण तो फार मोठा घोटाळा असल्यामुळे फार मोठी लिस्टअप आहे ती. फक्त मला एकच म्हणायचं आहे का जे इन्व्हेस्टरनी तक्रारी टाकलेल्या आहेत त्या 800 समथिंगच्या आहेत, 876च्या आहेत. त्याची रक्कम 300 करोड रुपये आहेत. ती 300 करोडपैकी जे काही आतापर्यंत जप्ती केलेल्या आहेत त्या रकमेमध्ये गुंतवणूकदारमध्ये वाटप व्हायला पाहिजेत. 876 300 करोडमध्ये 876 लोकांचे गुंतवणूकदाराच्या तक्रारी आहेत. ठीक आहे. त्या कोर्टात जमा झालेली रक्कम जी काही असेल किंवा त्या एसडीओनकडे जे झालेली जमा असेल त्या एकंदरीत सगळ्या रकमा एका ठिकाणी जमा करून त्या गुंतवणूकदारामध्ये वाटप करण्यात यावं. दुसरा आहे EOW कडून सिलेक्टेड लोकांचे जॉब घेण्यात आलेले आहेत. त्या सिलेक्टेड जॉब कसं घेण्यात आलं, माझ्यासारख्यांचा जॉब घेतला नाही, ज्यांना समजत नाही त्यांचा जॉब घेतलेला आहे. आणि इन्व्हेस्टरपैकी फक्त 20 ते 25 लोकांचा जॉब नोंदवला आहे, बाकीचं सोडलेला आहे. आणि इतर लोक म्हणजे जसं बँक आहे किंवा अदर्स तुमचे जे काही EOWचे ते जॉब ते नोंदवून आलेले आहेत. इन्व्हेस्टरचे जबाब घेणं बंद केले त्यांनी. याच्यातला मुख्य आरोपी आहे प्रशांत वासनकर आहेत, विनय वासनकर आहेत, अभिजित चौधरी आहेत, मिथिला वासनकर आहेत, भाग्यश्री वासनकर आहेत. हे पूर्ण फॅमिली आहेत आणि त्यांचे पूर्ण नाते गोते सगळे याच्यामध्ये पण आहेत. त्यांचे पण नाव मी याच्यात दिलेलं आहे तुमच्या पत्रामध्ये. आणि त्या सगळ्यांना आरोपी बनवण्यात आलेले आहेत. आरोपीमध्ये फक्त कर्मचारी वर्गांना त्यांनी सोडून इंटरनल आतमध्ये संगमत करून त्यांना बाहेरच्या बाहेर ठेवलं. काही आरोपी त्यांना आरोपी बनवलेच नाही आणि आरोपी जे बनलेही असेल त्यांना अटक केलेली पण नाही आहे. त्या अद्यापही अजून फरार आहेत. याच्यात लाभार्थ्यांना एकही लाभार्थ्यांना आरोपी बनवण्यात आलेलं नाही आहे. नाही, लाभार्थी अलग. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं एक सांगायचं म्हणजे देवदत्त कर्दळे हे गुंतवणूकदार होते, इन्व्हेस्टर आहे, ते त्यांना आरोपी बनवण्यात आला जबरदस्ती. हा 2014 मध्ये घोटाळा आहे. याच्यामध्ये कमीत कमी 10 ते 12 आयोग झालेले आहेत. निर्णय कुठलाच आलेला नाही आहे. एका वर्षाला एक आयोग येतो, दुसऱ्या दिवशी वर्जून झालं. कारण ही चार्जशीट कमीत कमी 1 लाखाच्या वरत चार्जशीट पानाची आहे. कमीत कमी 4 लाख पानं याच्यात कोणी वाचण्यात तयार नाही. याच्यामध्ये पुन्हा अजून सांगायचं म्हणजे याच्यामध्ये सरकारी वकील ज्या होत्या कल्पना पांडे त्यांनाही सुद्धा वगळण्यात आलं. आता सरकारी वकिलीमध्ये मध्यंतरी गचाळ काम झालं होतं, त्या ठिकाणी पुन्हा कल्पना पांडेंना आणलं. पण कल्पना पांडे मॅडमला आयोगने कुठलीही मदत केली नाही आणि कुठलीही डॉक्युमेंट कोर्टासमोर. आता जे सरकारी वकील म्हणून आहेत ते आहे गिरीश दुबे. ते सक्षम सरकारी वकील आहेत, चांगले वकील आहेत. आज त्या माध्यमातून आता आम्ही त्यांच्या पुढे वाटचाल करून पुढे चालत आहोत. आमची चौकशीची मागणी अशी आहे की ही केस वासनकर प्रकरण हे CBI आणि ED कडे सोपवण्यात यावी अशी आमची मागणी आहे. कारण जोपर्यंत ED आणि CBI उतरत नाही तोपर्यंत करोडाचा रुपयांचा पर्दाफाश होणार नाही हे आम्हाला माहिती आहे. फक्त आता ज्या कोर्टाच्या माध्यमातून जी रिकव्हरी झालेली आहे ती फारशी झालेली नाही आहे. ती फक्त संपत्ती जी विकली आहे 5.5 करोड तीच झालेली आहेत. आणि जे काही आरोपींकडनं जे जमा झाले असत 2-4 करोड असे 10 करोडच्या जवळपास ती जमा आहे. यांच्यापैकी कुठलाही 1 रुपयाची परतफेड कुठल्याही गुंतवणूकदारांना देण्यात आलेली नाही आहे. कारण ही गुंतवणूकदारांची आजच्या तारखेला जी किंमत आहे ती 300 करोड रुपये रक्कम जी दाखवत आहे गुंतवणूक फक्त 876 लोकांची. त्या 12 करोडमध्ये काय वाटलं जाणार आहे. ही रिकव्हरी झालेली रक्कम जी आहे ती काही SDOनकडे आहे, काही कोर्टात जमा आहे. आम्ही मागणी केलेली आहे. या मागणीसाठी इंटरव्हेनर म्हणून आम्ही आतमध्ये ॲप्लिकेशन केलेलं आहे कोर्टाला. आता पुढच्या केससाठी आम्ही हायकोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट या दोन्ही MPID कोर्टामध्ये इंटरव्हेनर म्हणून आम्ही होणार आहोत. आणि आम्ही फास्ट ट्रॅकसाठी पण ॲप्लिकेशन त्यात लावणार आहेत.
आणि आरोपींना अटक करण्यासंदर्भात, लाभार्थींना अटक करण्यासंदर्भात ह्याही बाबतीमध्ये आम्ही हे करतो. कारवाई झाली फक्त तुटून का फक्त त्यांनी फसवणूक केली म्हणून 420ची कलम लावलेली आहे. 409चे जे काही लागलेल्या कलम आहेत त्या अंतर्गत त्याला आतमध्ये टाकलं. ते आतमध्ये 8 वर्षे त्यांनी आपली सजा भोगली. आता बाहेर आल्या, आता मला काही कोणाचे पैसे देणं नाही आहे, बस एवढं म्हणून तो मोकळं होत आहे. पण इतर लोकांना, गुंतवणूकदारांना हे सांगून दिलं आहे का मी बाहेर आल्यानंतर मी पैसे देईल, पण तसं कोणालाही पैसे त्यांनी दिले नाही आल्यानंतर. वासनकर सोबत त्याच्या परिवारच पूर्ण होता. त्याच्यासोबत एक अभिजित चौधरी, विनय वासंग त्याचा भाऊ आणि प्रशांत वास, हे 3च लोकांनी 8 वर्षे सजा कापली. इतरांनी फक्त 1 वर्षाच्या आतमध्ये सजा कापून मोकळे झाले.